गाईज आज मी चालली आहे गोव्याला. द रिझन इज द शिवानी आणि यशला अवॉर्ड मिळालाय अँड आय जस्ट हॅव 20 minutes टू पॅक. मला 5 वाजता जायचं, आता 4:10 झाल्यात. सो मी ऑलमोस्ट सगळं काल पॅकिंग केलेली. मी आता एक व्हिडिओ एडिट करत बसली मूर्खासारखा. जाऊ दे, ते सगळं ते तुम्हाला उद्या दिसेल. म्हणजे मी आज चालली, आय डोंट नो मी हा व्हिडिओ कधी टाकणार आहे, बट पटकन मी पॅक करून येते. मी विचार केला मस्त एस्थेटिकली पॅक विथ मी आणि हे ते करू, बट स्टील मी तुम्हाला थोडं थोडं दाखवेल मी काय काय. मी हे जस्ट ओके, आय नो आय हॅव लॉट ऑफ पसारा बट जस्ट इग्नोर इट. माझी आई मला मारणार आहे. सो मी ही बॅग नेते, छोटीशी बॅग आहे. मी काल ना रात्री ऑलमोस्ट सगळं पॅक केलेलं, बट थोडंफार सामान राहिलंय जे मी आता पॅक करेन. आणि मी असं काही ना काहीतरी काम करत बसली आणि लेट झालाय मला क्लिअरली. सो मी पटकन हे पॅक करते आणि तुम्हाला भेटते. सो मी अगोदर तुम्हाला म्हणजे ह्याच्यानंतर मी दाखवेल पॅक विथ मी आणि ते सगळं. म्हणजे मी मस्त एस्थेटिकली पॅक विथ मी आणि हे सगळं विचार केलं, बट प्लॅन फ्लॉप झाला बिकॉज मी काही असं प्लॅन नव्हता केलेला काय करायचा. आणि ऍक्च्युली मला बँकेचं पण काम आलं. मी दाखवते माझा OCD. सो दिस इज लाईक कार्गो ट्राउझर जे मी कालच वेस्ट साईड मधनं घेतलेलं. आणि असंच प्लेन टॉप. मी असं विचार केला मोनोक्रोमॅटिक लुक करायला पाहिजे. अँड बाय द वे मोनोक्रोमॅटिक वगैरे काही नाही, मी मस्त व्हाईट टॉप घातलेला ह्याच्यावरती, बट त्याच्यावरती फाउंडेशन पडलं आणि लास्ट मोमेंटला मी जो दिसला समोर तो घातला. आय डोंट नो की हे कूल दिसतंय किंवा काही, बट आय वॉज लाईक भाई साहब आय एम डन विथ इट. तुम्ही माझं स्ट्रेस लेवल बघतच असेल. म्हणजे मला तसं हे करू आणि माझं एडिटिंग झालं नव्हतं. जेव्हा पण माझं एडिटिंग नाही होत ना कोणताही ह्याच्यामुळे, तर मी स्ट्रेस्ड आउट असते. सो आता मी रेडी आहे, बट मी ऑलमोस्ट रेडी होती 5 पर्यंत. तर माझा फ्रेंड बोलला की अजून एक फ्रेंड काहीतरी डिलेड, म्हणजे तो कुठेतरी गेलाय, तो येतोय घरी. सो मी विचार करते की मी तिकडे जाते, बट ही वॉज लाईक नको तर थांब, तो आला की तू ये. सो मी विचार केला मी थोडा वेळ तुमच्या सोबत गप्पा वेळेला ना मी स्वतःला पुश करेन आणि मी जास्त चांगलं व्लॉग करेन. सो प्लीज गाईज सपोर्ट करा मला. सो मी मगाशी तुम्हाला बोलले की माझ्या फ्रेंडसोबत ट्रिपमध्ये जाते. तो हा आहे भरत जोशी आणि हा आहे रोमांच कोठावले. आम्ही चाललो आहे एअरपोर्टला आणि आमचा 10 मिनिटात लाईक बोर्डिंग आहे आणि मी आता आली आहे. सो मला बॅग पण चेक इन करायचं. आय डोंट नो की कसं जाणार आहे. आम्ही एवढं ट्रॅफिक मध्ये अडकलेलो. सो माझे फ्रेंड्स आता ते आयडीचे वगैरे चेक करतायत आणि मला जायचं, लाईक खूप अँक्शियस फील होत. आय डोंट नो, मला असं एअरपोर्ट एन्झायटी असते. सो मी पटकन असं चेक इन वगैरे करते बॅग आणि मग मी ब्लॉग करेन. 6ला निघालेलो आणि आता वाजले आहेत 7:32 आणि 7:40चा बोर्डिंग आहे. हेलो गाइस, कैसे आहात तुम्ही? फायनली प्लेन बोर्ड केलंय. ठीक आहे. अपूर्वाला खूप काय बोलतात त्याला हार्ट अटॅक आलेला ऑलमोस्ट. अपूर्वाने ऑलमोस्ट 2 मिनिटासाठी आमची फ्लाईट मिस होणार. 1 मिनिट. हनुमान चालीसा चालू केलेली होती अपूर्वाने. नाही, बट शिवानीमुळे वाचलं आपण. हनुमान चालीसा तिने दिली. कोण शिवानी? शिवानीला ओळखत ना. ठीक आहे, आता तुम्हाला फ्लाईट जेव्हा टेक ऑफ करू आपण तेव्हा तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघितलं नसताना आयुष्यात फ्लाईट. गरीब हो. मी शिवानीला तेव्हाच ओळखेन जेव्हा ती ह्या ट्रिपचा सगळा खर्च करेल. टेक ऑफ करतो आता. टेक ऑफ करतो. टेक ऑफ आता. अप्रोचिंग पार्टनर वाव, सो गुड. नको ना. लेट्स गो बॉयज. आणि वाजलेत किती माहितीये का? 26. 8:27 झाले. 8:27 आणि
कितीची 820ची होती. 7 मिनिटं माणूस टाइमपास करतोय. टाइमपास पेट्रोल जाळतोय माणूस. मग अरे माज आलाय माजुरडे 820 तेच ते. मी काहीच नाही. शिवानी थांबली असो कुठे एवढं लवकर चला आता टेक ऑफ घेतली. आता मजा येईल बघा. रोमांच चालवतोय रोमांच चालवतोय प्लेन. रोमांच चालवतोय प्लेन. ठीक आहे, जास्त आहे. जमते बाहेर, जमते थोडं काय सीन नाही. त्याचं लायसन्स उद्यापासून चालू होणार आहे. हो ना. प्रॅक्टिस करतो. किती इयर्स झाले तुला फ्लाय करून? 78 आवर्स. वाव. चांगलं आहे रे. कुठे शिकला? कुठे? US मध्ये? अच्छा, टॉलिडो. ओहायो. अरे निम्बल लँड पॉइंट 3 आमच्या पप्पाचं स्वतःचा प्लेन. अच्छा, त्याच्यावरती काय नाव काय होतं प्लेनचं? छोटं प्लेन. कुठचं? G6 प्रायव्हेट. ओके. रिच ब्रँड भाई. रिच. आता चुकून US मध्ये भेटू बोलला होतो, बट ठीक आहे, गोवामध्ये भेटू. बाय. सो लेजिट मी तुम्हाला सांगितलं की आम्ही लेट पोहोचलो एअरपोर्टला आणि त्याच्यानंतर आमचं सेक्युरिटी चेक इन लेट झालं आणि त्याच्यानंतर आम्ही 1 मिनिट होता प्लेनचं बोर्डिंग बंद करायला आणि आम्ही पोहोचलो. लेजिट इतकं धावत होतं. ते मुवमेंट होतं की रेकॉर्ड करायचं, बट मी माझं म्हणजे सगळं जी जान के आम्ही तिघं धावत होते. आणि मी आता माझ्या फ्रेंड्सला तुम्हाला इंट्रोड्यूस पण करेन. आणि आता आम्ही पोहोचलो आहे गोवामध्ये. सो लेट्स सी की काय काय होतं. मी पटकन असं फ्रेश वगैरे झाली आणि 1च तासाची फ्लाईट होती, जास्त मोठी नव्हती. हॅलो गाईज. सो फायनली पोचलोय गोवामध्ये. ठीक आहे बॉईज अँड गर्ल्स, कसं वाटतंय? मस्त. आम्हाला खायला पण हा, गेस वॉट भाई, आम्हाला घ्यायला कोण आलाय आज? एक फेमस ब्लॉगर वाईब विथ यशी, तुम्ही नाव ऐकलं असेल, ते आम्हाला रिसीव्ह करायला आले. मग कोण? द फेमस कपल ऑफ द इयर. कपल ऑफ द इयर. सॉरी आय मिस दॅट. वाईब द मंचेकर. शिवानी. हे शिवानी इज ऑल्सो मठाधिकारी. शिवानी मंचेकर मोठा अधिकारी. हा, तर या आता आम्ही बाहेर जातोय. हा, घ्यायला चालली. ते जर व्हीआयपी आहेत, मग आम्ही डबल व्हीआयपी. हा, VVIP इन गोवा. सो आता थँक्यू वाईब यशी, त्यांनी आमची ट्रिप स्पॉन्सर करायला. स्पॉन्सर तर आहे. ट्रिप स्पॉन्सर्ड बाय वाईब विथ यशी. कारण की नवीनच अवॉर्ड मिळाला त्यांना, तर त्याची पार्टी आम्ही पार्टी घेतोय. नाही, स्पॉन्सर्ड. ओके, डायरेक्ट आम्ही या ब्लॉग स्पॉन्सर. मध्ये 100 वेळा त्यांचं नाव घेणार आहे. 100 वेळा माझा चॅनल आहे. 100 वेळा नाव घ्यायचं आम्हाला टास्क दिलेलं आहे. मग स्पॉन्सर केली जाणार आहे. अपूर्वा पादू नकोस. किती पाडणार आहे, किती पाडणार. ही काकी पाडते. सो एक गोची झाली. आम्ही चुकीच्या पार्किंग मध्ये गेलो. ते लोक त्या साईडला आहेत, ते लोक ऑपोजिट साईडला उभे आहेत. हो, तुम्हाला गोवा एअरपोर्ट दाखवतो. वाव, हा छोट तर आहे. मुंबईचं तर मोठंच आहे. हे स्पॉन्सर आणि ते बाहेर येते तिकडे. चला, लेट्स गो बॉयज, लेट्स गो. ती बघा आमची गाडी. आम्हाला पिक करणारे लोक, VIPs, कपल ऑफ द इयर विनर. हा दिसत नाही, आतली लाईट लाव जरा. अरे हे शिवानी आम्हाला पिक करायला आलेली आहे. शिवानी आणि यश.
आणि माझ्या कॅमेरामध्ये वरद ब्लॉग करतोय. सो टू ती पण आणि रोमांच कुठे गेला? रोमांचने गिव्हअप केलंय तो सो स्पॉन्सरवर सोफा ट्रिप. हाय, कसे आहात? या लवकर कधीपासून आम्ही वेट अरे यार हे लोक कंटाळले लेजिट. मी गिफ्ट दिलंय. नाही मस्ती करते. फुल चार्ज दे तुम्ही नको का असे आहात. कारण की त्यांनी व्हीलची बॅग नव्हती घेतलेली, त्यांनी असं हे घेतलेलं आणि ते असं बॅकपॅक म्हणून त्यांचं हे झालं, जिम झालं. असं वाटलं की फ्लाईट टेक ऑफ झाली आणि टेक कंटेंट दिलं आधीच. हा वरद ब्लॉगर झालेला आहे. ट्रिप आधीपासूनच होतो ट्रिप स्पॉन्सर करायला. हा. काय टास्क आहे? 100 वेळा. हा 100 असं आम्हाला रोमांच बोलला की 100 टाइम्स वाईफ बोलायचं विथ अशी. नको अक्षरशः हे बघ पाण्याचं cocktail. आम्ही त्यांना परत तिकडेच घेऊन गेलो, कारण की त्यांना भूक लागलेली. हे आता माझ्याकडे बघत बसतंय. फक्त असं केल्यावर ते हलत 2 वर्षाचं ना काय पुतणे कोण आहे माझं? माझ्या भावाचा मुलगा आहे 2 वर्षाचा. ह्याच्यापेक्षा चांगलं म्हणून याचं बोलणं चालू आहे. याच्याबद्दल बोल. सॉरी हिचा ब्लॉग आहे तसा, पण हिचा मला ब्लॉग आहे भाई. काही बोल तू बिंदास. दिले मी आधी 2 शिव्या. हा मला किती बीप 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 मला सगळं परत बोलतो बीप बीप परत बोलतोय बीप. बीपच्या मध्ये 2 शब्द निघतायत. आज आहे डे 1 इन गोवा आणि आम्ही या ब्युटिफुल हॉटेलमध्ये आलेलो आहे. आणि ॲज युजल रूम टूर काढायला विसरली. आज आम्ही जाणार आहे म्हणजे आम्ही ऍक्च्युली नॉर्थ गोवा साईडला आहे. सो फुल नॉर्थ गोवा फिरणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी काय काय करते. आणि ऍक्च्युली फ्रेंडची बॅचलरेट पार्टी आहे, म्हणजे ही अँड त्याच्यानंतर पार्टी म्हणजे लाईक असं गेट टुगेदर अँड माझे सगळे फ्रेंड्स आहेत, मी तुम्हाला दाखवते. सो इथे सगळे बसले होते. सो मी आणि काहीतरी मूवी बघत होते. सो मी विचार केला मी त्यांना डिस्टर्ब नाही करत. सो हे गोव्यातलं बेस्ट कॅफे वाटलं मला, कॅफे एल्मा. मगाशी मी ट्राय करत होती रेकॉर्ड करायला आणि मला जमलं नाही, तर मी आता पुन्हा रेकॉर्ड करते. तर आम्ही आलो आहे एल्मार रेस्टॉरंट मध्ये. तर आम्ही काल रेस्टॉरंट नाही कॅफे मध्ये आलोय. आम्ही काल 5 वाजता झोपलो. सो सकाळी काही असं हे नाही केलं ब्रेकफास्ट, तर विचार केला आम्ही ब्रंचला येऊ. सो मी तुम्हाला दाखवते. हा आणि ब्रेकफास्ट समजून आम्ही वेफर्स खाल्ले आणि मी चहा असा पानसट बनवलेला. सो पाणचण नाही घाण. जो कोणी पिला नाही बट मी चांगली रोमांच वाचला. नाही चांगला चहा बनवते मी. पाण्यावर का लागला होता? इतकं इन्सल्ट नको करू. होता. मी चांगला चहा बनवते, बट ते दुधाची पावडर होती. काय नाही ते दुधाची पावडर होती म्हणून. आम्ही येताना आता मी तुम्हाला दाखवते की मी काय खाणार आहे. सो आमचं दिवसाचं फर्स्ट मील आहे. मी स्पायसी आहे. टेस्ट करून तुम्हाला सांगते. आम्ही खातो आहे पनीनी वेज. अरे जा ना, आम्हाला पनीनी बोलतात द्यायला. बोलू देत नाही. हा. 1 2 3 काय 1 2 3 वेज पनीनी सँडविच. आमच्याकडनं तोफा. थँक्यू. सो आता हे लोक गोव्याचं स्पेशल डिश खात आहेत. सो सांगा कसं. सेराडोरा खातायत आणि आता ह्यांचं रिॲक्शन बघूया आपण. आणि हा एगलेस आहे, व्हेजिटेरियन. सॉफ्ट आहे भाई. ह्याचं पण रिॲक्शन. हे बाय मला पण ठेवा. हा रे हिला पण द्यायचं. अरे सांगा ना. तिरामिसू सारखं युनिक. समजा बाय. कोणता चमचा घेऊन येते. पास्ता घे ना.
अमेझिंग आहे. तुला आवडेल? एक घेऊया. आता मी करते हे भरपूर घेतलं का नाही, एक चालता चालता खाऊ शकतो. हो हो, हे घेतोय आम्ही. हे तू घे ना थोडस. मला सेम हे टिरामिसू सारखं वाटलं नाही नाही, टिरामिसून खूप वेगळं आहे. टिरामिसूपेक्षा खूप छान आहे. पण आवडलं आणि ते पण एगलेस एक नंबर वाटलं. किती आले रे? आता आईस्क्रीम शोधत होतो आणि आता फायनली आम्ही आईस्क्रीम शॉप मध्ये आलेलो आहे. आणलं ना आपण. अरे विसरला हा त्याचा आईस्क्रीम आणायला. अबे ती सबस्क्रायबर होती ना. अरे काय यार डबल स्कूप बोललेलो. शाळा तू सिंगल स्कूप बोलला. नाही तो तू डबल सिंगल बोलला. बोललो मी. नाही तू सिंगल मी बोलला. ऐकलं पण नव्हतं. मी कधीच मी हिला बोललो की डबल स्कूप हा लागतो सिंगल त्याला. स्कूप बोलला. मी स्पष्ट ऐकलं. मला पण माहिती हा डबल स्कूप घेतो पण म्हणून मी विचारलं डबल या सिंगल. हा बोला सिंगल. डबल स्कूप बोललो. अरे बाबा सिंगल बोलला तू. फ्री एंटरटेनमेंट गाईज. आता मी खाते माझा आईस्क्रीम. चिकडली आलो आहे कायाकिंग साठी आणि आम्ही खूप जास्त स्ट्रगल करतोय दोघी पण मिळून. बारी बारी घेऊन चालू. हा बारी बारीने आम्ही चालवतोय आता. म्हणजे आय डोंट नो म्हणजे पाठ इतकी का दुखते बट व्ह्यू खूप मस्त. आणि मी कधीपासून असा विचार करत होते की मला कायक करायचंय. मला युएस मध्ये कोणच साथ देत नव्हतं आणि आता फायनली मी गोवामध्ये येऊन करते. कसं वाटतंय? मस्त वाटतंय हे खूप मस्त वाटतंय. मला आवडलं ऍक्च्युली. बट हे एका माणसाचं काम नाहीये म्हणजे माझ्या बसची तर बात नाहीये. बट हा कोण साथ देत असेल तर आय कॅन ट्राय. आता मी करते कायाक आणि पुन्हा तुम्हाला भेटते. बोला कैसा लग रहा है? ये ना पुढे. थांब जरा. कंबर हात शोल्डर सगळे दुखतायत. सगळे दुखतायत. दिसतंय मस्त. अंधार झालाय थोडा पण मजा येते. अंदाज लागला पण छान वाटतं. छान वाटतंय. आता आम्ही आलो आहे कॅन्डलम बीचला आणि आणि हे माझ्यासोबत प्रँक करायचा विचार करतायत. आता परत उडवलं ना पाणी परत मागाशी कोणतरी रडत बसले. ब्लॉग मध्ये सांगूया या. अरे माझी मागाशी कोणतरी रडत बसले. मी नाही रडत होती. काय ओलं झालेलं बरं. अरे काय ओलं झालेलं. काही ओलं नव्हता झालेलं. भागो अरे भागो. 1 2 3 भागो गिर जाओ. पड. काय बोलायचं तुला? माझा संसार यातली नाही पाडला. जर मी आता पडली तर ह्याच्यामुळे असणार आहे. हा इन्शुरन्स काढला. हा इन्शुरन्स काढलाच नव्हता का? हा आहे माझा insurance. मग बस ना अजून का घाबरायचं आहे. पडली तर पडली. इन्शुरन्स वर क्लेम येऊ. दॅट यू आर माइंड. इकडे आता फोटो सेशन चालू आहे बरंच. काहीतरी घालणं. नॉर्मल ह्याच्यामध्ये काढ. पण आता खूप अंधार झालेला आहे तरी हे लोक फोटोग्राफ्स करताय. दाखव फोटो दाखव. नाही इकडे मला तर डाऊट येतो तुम्ही आहेत का कपल ऑफ द इयर. ऍक्च्युअल गाईज द ऍक्च्युअल कपल ऑफ द इयर. ही सवत आहे सवत. असं नको पहिलं होतं. शेअरपट केलं. शेअरिंग इज केअरिंग. ब्लर पण आला. आईस्क्रीम सगळे लोक खात आहेत. आईस्क्रीम वरती जुलूम करतात तुम्ही लोक. गुलकंद नाही का वेगळं कप खाऊन जी मजा नाही ती मजा एका खाऊन. आज एका ताटात खाऊया सगळं. हा चालेल. हा तू खाऊच नको. आम्ही खातो. आपण असंच हे करत. You are so lucky. अरे नको हागलंय वरती. खरंच आम्ही खोटं नाही बोलत आहोत. मी नाही केलं.
पाणी पाणी नाही आता वरतीच चल. काल रात्री आम्ही हा मूवी बघत होतो आणि आता आम्ही हे कंटिन्यू करतो. कोणी सजेस्ट केलेला हा मूवी? यशने हा सजेस्ट केलेला मूवी खूप छान आहे, तुम्ही पण बघा. रोमांच व्हायलेन्स करतोय. तिच्यासोबत पण करणारे व्हायलन्स हे बघ. हे डोक्यात मॉलेस्टरच आहे रे. भाई मध्ये बस अरे छान दिसतो मध्ये बसले. त्याला ते नाही तिला बसायचं होतं तिकडे म्हणून ती बोली छान दिसतोय तिकडे. सो आता मी थोडंसं हळू बोलते कारण की त्याला खूप बाहेर मूवी बघतात आणि आम्ही घरी आलो. बीचवरनं खूप मस्ती मजा केला. मी तुम्हाला सगळे व्हिडिओज पण टाकेन आणि पिक्चर्स पण टाकेन मस्त मस्त. अँड आता आम्ही घरी चायनीज ऑर्डर केलंय कारण की असा विचार केला की पूर्ण दिवस तो थकलो होतो. सो आम्ही विचार केला की ठीक आहे थोडा टाइम घरीच खाऊ आणि उद्या आम्ही बाहेर जाणार आहोत. मी उद्या पण ब्लॉग करेन. मी विचार करते उद्या वॉट आय ईट इन अ डेचा ब्लॉग करू. सो आय डोंट नो तो कसा जाईल आणि चायनीज आल्यावरती मी तुम्हाला ते पण दाखवेन. गाईज मी अर्धावट व्लॉग केलेला आहे. ह्या प्रकारे मी बागा बीचला आम्ही गेलेलो तर ते पर पर्सन 350 का 400 होतं आणि जर एकटं बसलं तर जास्त होतं आणि जर दोघं बसलं तर कमी होतं असं काहीतरी होतं. एनिवेज ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. गुलकंद मूवी बघितला, चांगला होता मूवी आणि शिवानी यश आणि रोमांचं रेकमेंडेशन होतं, चांगला होता मूवी, आवडला. खूप टाइमपास केला, खूप लेट झोपलो आम्ही ना. म्हणजे आता तुम्हाला कळेलच हा तर डे 1चा ब्लॉग आहे. डे 2चा ब्लॉग मध्ये मी बोललेली मी व्हॉट आय इट इन अ डे करेन बट ते नाही केलं. मी केलं सेईंग येस टू माय फ्रेंड्स फॉर 24 hours की फुल डे आणि त्यांनी मला खूप छळलेलं आहे. तुम्ही बघा ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून, मला सबस्क्राईब करा आणि जर मी खूप वेळा बघते की लोक सबस्क्राईब नाही करत, असं का करतात तुम्ही? प्लीज करा सबस्क्राईब. अँड कसा होता हा व्हिडिओ टू लेट मी नो आणि तुम्हाला काही सजेशन असेल तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड दॅट वॉज ऑल अबाउट इट. आणि मी खूप प्रयत्न केला ह्या ब्लॉगमध्ये की मी एन्थुझियास्टिक म्हणजे मी एकदम खुलून बोललेली आहे कारण की माझे फ्रेंड्स म्हणजे असे ना टीचर असे मुलांना अशी छडी घेऊन बसत तसे मला करत होते की काय करते पुरा ब्लॉग कर. आणि मी खरं सांगू म्हणजे मी एकटी असली ना भ्या बोलत असते बट मी असं बाहेर गेले की मी थोडीशी घाबरते. सो हेच आहे की मुद्दा नाही, ह्या वर्षाचं माझं एम आहे की मी व्लॉग पब्लिकली व्लॉग करण्यामध्ये घाबरणार नाही. आणि आय फील सो दिस वॉज गुड व्लॉग्स. डू लेट मी नो इन द कमेंट्स. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर कोणता हात टाकाल तुम्ही यावेळेला? कोणता हार्ट नको टाकू, असा ओशनचा इमोजी टाका. सो ओशनचा इमोजी म्हणजे गोवा. सो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ओशनचा इमोजी टाका. आणि मी हर टाइम असे सांगत असं आणि खरंच कधी कधी लोक टाकतात पण. सो थँक्यू सो मच फॉर दॅट अँड सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन प्लीज सबस्क्राईब आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर. आणि नसेल आवडला तर नक्की फीडबॅक द्या. मी नेक्स्ट टाइम अजून चांगला करेल व्हिडिओ. बाय.